महायुतीचे उमेदवार महादेव जानकर आज परभणीतून उमेदवारी अर्ज दाखल करतायत। उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, अजित पवार, पंकजा मुंडे उपस्थित राहणार आहेत। जानकर परभणीतून रासपकडून लढणार आहेत। जानकरांची लढत ठाकरे गटाच्या संजय जाधवांशी होणार आहे। वर्धा लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळे उद्या अर्ज दाखल करणार आहेत। अमर काळेंना शरद पवार गटाकडून उमेदवारी देण्यात आली, त्यामुळे उद्या सकाळी 11 वाजता अर्ज दाखल करताना शरद पवार उपस्थित राहणार आहेत। वर्ध्यातून अमर काळे विरुद्ध रामदास तडस असा सामना रंगणार आहे। धुळे लोकसभेसाठी वंचितकडून अब्दुल रहमान यांना उमेदवारी देण्यात आली। खऱ्या अर्थानं धुळ्यात भाजप विरुद्ध वंचित अशी लढत होईल असं वंचितच्या युवक अध्यक्षांनी सांगितले। तसंच जिल्ह्यात मुस्लिम समाजाच्या सदस्यांना हात घालणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। संरक्षण मंत्री होते, एकही उद्योग त्यांनी आणि एजुकेशन बाबत अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। लोकसभेसाठी कोळी समाजाकडून उमेदवार निवडणूक मैदानात उतरवला जाणार आहे। कोळी समाजाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय। यासाठी इच्छुक उमेदवारांची चाचपणी केली जाणार आहे, तर लवकरच उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात येईल असं बैठकीत जाहीर करण्यात आलं। महाराष्ट्रात लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडे उमेदवार नाहीत, हात धरून उमेदवार जाहीर करत असल्याचा आरोप अजित पवार गटाचे मंत्री अनिल पाटील यांनी केलाय। धुळ्यात पार पडलेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली। तसंच महायुती उत्तर महाराष्ट्रातील सर्व जागांवर विजयी होईल असा दावा त्यांनी यावेळी केला। राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे। महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी सुनावणी आजपासून सुरू होणार आहे। हायकोर्टामध्ये न्यायाधीश मोडक यांच्यासमोर सुनावणी होणार आहे।